नमस्कार मित्रांनो, मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत। रणजित निंबाळकर सर या जगामधून जाऊन 4 महिने उलटले आहेत, मात्र आजही निंबाळकर सरांविषयी नवनवीन घडामोडी ह्या मात्र घडत राहतात। कधी त्यांच्या केसच्या प्रकरणाविषयी अपडेट येते, तर त्यांच्या परिवारातून देखील काही मोठ्या बातम्या ह्या नेहमीच समोर येत असतात। आता त्यातच एक मोठा वाद विकोपाला गेल्याची माहिती समोर येत आहे। नेमकं सर्जाबाबत काय घडतंय आहे आणि पुढे या सर्जाचं काय होणार याविषयी आपण बोलणार आहोत। त्या अगोदर जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, बैलगाडा संघटनेतील काही लोकांचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होतो आहे। यामध्ये सर्जा हा विठ्ठल नानांनी 20 लाख रुपयांना विकत घेतल्याची धक्कादायक बाब त्यांनी सांगितलेली आहे व त्यानंतर असा देखील दावा करण्यात येतो आहे की जर विठ्ठल नानांनी हा बैल 20 लाखांना निंबाळकर सर यांच्याकडून विकत घेतला असेल तर मग त्यांनी तेव्हा जाहीर का केले नाही की मी अशा प्रकारचा बैल हा 20 लाख रुपयांना विकत घेतला। त्यामुळे यात काहीतरी काळं वेळ आहे असं देखील बोललं जात आहे। नेमका तो त्यांचा व्हिडिओ जो व्हायरल होतो आहे तो आहे तरी काय, एकदा बघूयात। तो बैल 61 लाखाची खरेदीचा आहे आणि 3 महिन्यापूर्वी जोपर्यंत निंबाळकर सर होते, तुम्ही निंबाळकर सर असताना ती खरेदीचा स्टॅम्प केलेला आहे त्यांच्याकडून। मग निंबाळकर सर असतानाच तुम्ही ही जाहीर का केलं नाही की मी हा बैल निंबाळकर सर यांच्याकडून खरेदी केलेला आहे? त्यांची तर रोज व्हिडिओ अपलोड होतच होत्या, पण आताच्या घडीला ही गोष्ट काय मान्य होणार नाही। त्याच्यावर मी विठ्ठल ड्रायव्हरशी बोलल्यानंतर मी आपल्या अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष नितीनाबा शेवाळे यांच्याशी तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जो काही दावा करण्यात येतो आहे यावरून हे तरी स्पष्ट होत आहे की विठ्ठल नाना यांच्याकडे हा बैलाचा ताबा होता आणि त्यांच्याकडे अधिकृत काहीतरी डॉक्युमेंट आहेत की ज्यामध्ये सर्जा हा बैल विठ्ठल नानांचा असल्याचा दावा या व्हिडिओमध्ये देखील करण्यात येतो आहे। आता या प्रकरणात पुढे काय घडतं आणि सर्जाविषयी नेमकं काय होतं याविषयी आपण सविस्तर अपडेट या चॅनलवरती देणार आहोत। त्यासाठी चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करा